रात्र आणि दिवस कोरोना सारख्या महामारीमध्ये काही लोकांनी डॉक्टरला चॅलेंज केलं, आमचा पेशंट वाचला पाहिजे, डॉक्टर साहेब तुम्ही ताकदीत उभे राहा, तुमचं वजन जेवढं आहे ना तेवढे पैसे मोजतो, बोला हा. डॉक्टरने सांगितलं वाक्य ऐका, महत्वाचं आहे, अंडरलाईन करून ठेवण्यासारखं आहे. तुम्ही लाखो करोड रुपये पैसे द्याल हो, प्रयत्न करणं माझं काम आहे, पण यश देणं त्या भगवंताच्या हातात आहे. तुम्ही पैसे भरपूर द्याल हो, पण माझ्या हातामध्ये ताकद देण्याचं काम त्या भगवंताचं आहे. म्हणजे देवाचे आमच्यावरती किती उपकार आहेत विचार करा. उपकार नंबर 1 देवाचे झालं, अगदी थोडक्यात सांगितलं. उपकार नंबर 2 आई वडिलांचे किती महत्वाचे आहे. माझे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडील काय करतात, मी म्हणेन काय नाही करतात ते विचारा. डोक्याचा कातळ करतात, डोळ्याच्या वाती करतात, हाताचा पाळणा करतात आणि लेकरांचा उद्धार करतात, बरोबर की नाही. माझं बाळ रात्री झोपलं पाहिजे याच्यासाठी जागते, तिला आई म्हणतात. मी म्हणेन वडिलांचं प्रेम कधी दिसतच नाही हो, आईचं जास्त दिसतं, कारण त्या आईच्या प्रेमामध्ये शिवाळा असतो. वडिलांच्या प्रेमामध्ये धाक असतो, पण आईच्या प्रेमामध्ये जिव्हाळा असतो. रात्री आई एक वेळ स्वतः उपाशी राहते, परंतु घरातले सगळे लोक पोटभर कशी जेवतील याच्यासाठी दिवसभर कष्ट करत असते, करते की नाही. एक वेळ कधीतरी खोटं बोलते, जेवली का ग तू आई, हो मी जेवली. आई स्वतः उपाशी असते, परंतु माझं लेकरू पोटभर जेवण आनंदाने झोपेल याची तळमळ त्या आईला असते. आणि म्हणून त्या आईचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. पण ही आई लहानपणी कुणाची तरी बहीण असते, किती रोल करावे लागतात या मातेला बघा. आईचे उपकार सांगू लागलो ऐका. लहानपणी कुणाची तरी बहीण होती, भाऊ वाट बघायचा मला राखी बांधणारी माझी बहीण कुठे आहे. नसेल एखाद्याला रक्ताची सख्खी बहीण, पण कोणतरी राखी बांधणारी एक बहीण तयार होते आणि पुढे जाऊन ती मोठी होते, संसाराचा आधार होते. आई वडिलांना कामात मदत करते, वेळ प्रसंगी नोकरी करते आणि आई वडिलांना 4 पैशाची मदत करते. वयात आल्यानंतर त्याच मुलीचं आई वडील लग्न ठरवतात. लग्न झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या आई वडिलाला गालबोट लागू नये म्हणून दिल्या संसारात आनंदाने नांदते, तिला मुलगी म्हणतात. संसार चांगला भेटला तर ठीक आहे, नाहीतर असे त्या परिस्थितीमध्ये आपल्या आई वडिलांसाठी दिवस रात्र कष्ट घेते, किती रोल करते बघा. बहीण होती, संसाराचा आधार होती, मोठी झाली, लग्न झालं. अहो नवरा चांगला भेटला तर ठीक, नाहीतर दारुड्या भेटला तर काही जगाला तक्रार करते का. उलट देवासमोर जाते, देवाला हात जोडते आणि म्हणते, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला राहू दे, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला राहू दे, आयुष्याचा जो
जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे कुंकवाचा धनी माझा देवा तो माझ्या कुंकवाचा धनी आहे हा असं देवाला म्हणते आणि असेल त्या परिस्थितीत संसार करते आणि आपला संसार वाढवते पुढे जाऊन त्याच तिलाच मातेला मुलं होतात मुलं लहानाची मोठी करताना जीवाचा आटापिटा करते अंग्या खांद्यावरती मुलांना लहानाचं मोठं करते खरंय की नाही किती अनंत उपकार आई वडिलांचे सांगू लागलो लहानाचं मोठं करत असताना असंख्य वेळा ऊन आहे ताण आहे पाऊस आहे सगळ्या पद्धतीला सगळ्या संकटांना सामोरं जाते आणि मुलांना लहानाचं मोठं करते एखादं लहान मूल रडत असेल तर त्या रडणाऱ्या लहान मुलासमोर 1,00,000 रुपयाचा नोटांचा बंडल ठेवा रडायचं थांबतं का बघा मी म्हणेन 2,00,000 रुपये ठेवा रडायचं थांबेल का नाही थांबणार रडणार मूल आईच्या प्रेमासाठी रडत असतं आईच्या स्पर्शासाठी आईचा आवाज जरी ऐकला ना ते रडणारं मूल लगेच थांबतं आणि ते रडणारं मूल मनाच्या मनात काय म्हणत असतं ये ना माय ये ना माय ये ना माय ये ग माय कुठं ग सोडून गेली तुझ्या लेकरांना वाट पाहतो मी रडून ते रडत असतं मूल आपल्या आईच्या प्रेमासाठी जगातल्या सुखासाठी नाही आणि आईच्या प्रेमासाठी रडते आई येते त्या लेकराला जवळ घेते आणि रडणारा मूल लगेच रडायचं थांबतं एवढे अनंत उपकार आईचे जगाच्या पाठीवरती स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी कधीतरी त्या आईसाठी आपण एक दिवस राखून वेळ काढावा विचार करावा एखाद्याला वाईट असं वाटत असेल आई वडिलांनी आपल्यासाठी काही नाही केलं त्यांनी फक्त 2 किलोचा दगड पोटाला बांधावा आणि हा सप्ताह संपेपर्यंत गावात फिरावं म्हणजे कळेल 9 महिने 9 दिवस ओझं वाढवण्याचं काय कष्ट असणार बिचारे आई नुसती पोटात बाळ घेऊन राहते का घरातली सगळी कामं करते एक वेळ स्वतःच सगळं संगोपन विसरून जाते मला काय करायचं याच्यापेक्षा माझ्या लेकराचं काय करायचंय याच्यासाठी आई दिवसातील 24 तास राबत असते कदाचित या जगातील सगळ्यात जास्त पगार कुणाला मिळावा असा जर प्रश्न कुणी विचारला तर कोण म्हणतील इंजिनियरला द्या कोण म्हणतील समाजसेवा करणाऱ्या डॉक्टरला जास्त पगार द्या कोण म्हणतील राजकारण्याला किती द्यावं तेवढं कमी आहे पण मी म्हणे सगळ्यात जगातील जास्त पगाराचा हकदार कोण असेल तर ती आई आहे कारण तिला टाइम लिमिट नाहीये दिवसातील 24 तास काम करतात असं कुठला इंजिनियर दाखवा तो 12 तास काम करतो आणि 12 तास झोपतो पण 24 तास संसारासाठी कष्ट करणारी आई फक्त शेवटच्या श्वासापर्यंत
लेकराचा उद्धार करू शकते. आणि म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. या जगामध्ये आयुष्यात जर आपलं कोण असेल, नंबर 1 देव आणि नंबर 2 आपले आई वडील. याच्यापेक्षा आपलं कोणी नाहीये. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतिम जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून लोक सहज बोलून फसवतात हो. या जगात आपलं चांगलं व्हावं असा विचार करणारा कोणी नाही. तुमचं चांगलं व्हावं असा विचार करणारा फक्त तुमच्या घरामध्ये असणारे जिवंत देव. 1 नंबर आई आणि 2 नंबर वडील. आणि म्हणून त्यांचे अनंत उपकार सांगू लागलो. या जगामध्ये आईचे उपकार अनंत आहेत, वडिलांचे अनंत उपकार आहेत. आणि म्हणून छान प्रमाण दिलं महाराजांनी. गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि सर्व माझे टाळकरी यांच्यासाठी बसलेले टाळ्या सुद्धा किती जोरात वाजतात बघा. याला म्हणतात अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आपल्याच मंडळींचं कौतुक करणं हे आपलंच काम आहे की नाही. किती जबरदस्त. फक्त इकडची जरा थोडीशी नाचत नाहीये, त्यामुळे त्यांनी इकडे उभं राहिलं तरी चालेल. म्हणजे ती इकडे येतील, ती पार तिकडे पार गेली हो. लहान पोरं ती नाचताय, त्यांना दिसू द्या ना. दादांच्या कॅमेऱ्यात त्यांना येऊ द्या. तुम्ही नाचणार नसाल ना दादा तर रिक्वेस्ट तुम्ही इथे उभे राहते की मग कधी तुम्ही गायक म्हणून रोल करा. आणि आता बघा आता ते कसे हलवतात बघा सगळा मंडळ. अहो ना चुकीर्त ना चिरंगी ज्ञानदीप लावू जगी. वरातील डीजे वरती नाचण्याचा आनंद वेगळा असेल हो, पण माझ्या या कीर्तनात नाचण्याचा आनंद काही वेगळाच आहे की नाही. हा आनंद हे सगळे घेत आहेत. आणि म्हणून आजचा सप्ताह तेवढा जबरदस्त आहे खरोखर. चला मी परत आपल्या मुद्द्यावरती येतो. मी उपकार सांगितले देवाचे, मी उपकार सांगितले आई वडिलांचे. आता मी उपकार सांगतो संतांचे. संतांचे उपकार न समजण्या इतपत या महाराष्ट्रात जन्म घेण्याचा अधिकार कुणाचा नाहीये. मुळात ही संतांची भूमी, महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास.
वारकरी वा गायक वा मृदुंग पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि म्हणून आमचा जन्म कुठला आहे? पाकिस्तानातला आहे. आमचा जन्म पवित्र महाराष्ट्र भूमी मधला आहे. आणि म्हणून संतांचे उपकार करणं ही तितकंच गरजेचं आहे. मी 3 मुद्दे आपल्या समोर मांडले. उपकार नंबर 1 देवाचे, उपकार नंबर 2 आई वडिलांचे, आणि उत्तम आता चाललेला आहे उपकार नंबर 3 अति महत्वाचे संतांचे. बघा माझे छत्रपती शिवराय सुद्धा तुकोबारायांना वंदन करतात. थोडा पवित्र असणारा संत परंपरा आपल्याला मिळाली. किती भाग्यवान आपण हो महाराज. दृष्टांत सांगतो. एक शिकारी शिकार करण्यासाठी गेली 3 दिवस प्रयत्न करत होता. शिकार मिळाली नाही. अचानकपणे एक हरिण दिसलं. हरणाचा पाठलाग करत असताना शिकारी बऱ्याच अंतरावरती पाठलाग करत गेला. त्या ठिकाणी एक तिठा होता. त्या तिठ्यावरती काही संत मंडळी जपतप संन्यास योगी करायला बसले होते. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी बसले. रस्त्याने तिठा समजतो सगळ्यांना, जिथे 3 मार्ग असतात. 3 दिवस शिकारी मिळालेला नाही या दृष्टीने व्याकुळ आहे. आणि आयती शिकार नजरेसमोरून जाते, दुःख आहे. तिठ्यावरती गेला. हरिण इकडे गेलं का इकडे गेलं काय कळणार. परंतु तिथे जे जपी तपी संत मंडळी बसले होते त्यांना विचारलं, बघा हो, ते हरिणाचा पाठलाग करत असताना इथपर्यंत आलो, पण ते बरोबर नजरेच्या आड गेलं. व इथं मला जरा सांगाल का ते इकडे गेले का इकडं. ती संत मंडळी विचार करतात. आपण पाहिलंय खोटं बोलावं तर ते आपल्या धर्मशास्त्रात बसत नाही, कारण आपण संत आहोत. खरं बोलावं. आणि जर हा शिकारी त्या दिशेने गेला, हरणाचा जीव गेला, एखाद्याचा जीव आपल्यामुळे गेला, हे पातक आपल्या डोक्यावरती आलं तरी सुद्धा आपण संत मांदीमध्ये बसत. बघा हा किती मोठा प्रसंग आहे. खरं बोलावं तरी वाईट आहे, खोटं बोलावं तर त्याच्याही पेक्षा वाईट आहे. तो शिकारी म्हणू लागला, विचार काय करताय, बघितला असेल तर सांगा ना, मला खूप घाई आहे. 3 दिवस शिकार मिळालेली नाही. हरिण ज्या दिशेने गेलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने त्या संतांनी बोर्ड दाखवलं. म्हटलं जावा इकडे. आकाशाकडे पाहिलं. म्हटलं देवा, आज खोटं बोललो मी, परंतु माझं खोटं बोलण्याचं कारण असं आहे, माझ्या खोट्या बोलण्यामुळं आज त्या हरणाचा जीव वाचलेला आहे. आणि म्हणून अशा असंख्य हरणाचा जीव वाचवणारे संत या जगामध्ये नुसते जन्माला आले नाही. आज 750 वर्षाचा इतिहास माझ्या माऊलीला जिवंत ठेवतो. आणि जवळपास 375 वर्षाचा इतिहास माझ्या तुकोबारायांना जिवंत ठेवतो. वारकरी संप्रदायामध्ये अगाध संत जन्माला आले, जडजीवांचा उद्धार केला. पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्र व्यापीला या परमार्थाने. म्हणून त्या संतांचे अगाध उपकार तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काय सांगू आता, काय सांगू Bye.
सांगू आता संतांचे उपकार? मज निरंतर जागविती. निरंतर जागवतात. आता या संसारामध्ये ज्याने झोपण्याचं सोंगच केले ना महाराज, त्याला संत उठवू शकत नाही. बरोबर ना? सोंग केले त्याला कसं उठवणार? पण ज्याला इच्छा आहे की नाही, सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. ज्याला इच्छा आहे, जो परमार्थात येतोय, जो भक्ती करतोय, मुखाने देवाचं चिंतन करतोय ना, त्याचा मात्र नक्कीच उद्धार होतोय. आणि त्याचा उद्धाराचं जे माध्यम आहे ते संत आहे. संत नवती जगा मानसा सारखे. संत दिसायला माणसासारखे होते, पण संत माणूस नव्हते. मग संत कोण होते? देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून संतांचे अगाध उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार? मज निरंतर जागविती. पण काय द्यावे त्यांची व्हावे उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा. म्हणजे काय? आम्ही नेमकं हे बोलून चालणार नाही, आम्ही प्रॅक्टिकली काहीतरी काम केलं पाहिजे. प्रॅक्टिकली काम कुणी केलं? माझ्या हनुमंतरायाने केलं. केलं की नाही? प्रॅक्टिकली काम केलं. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे घनश्यामा. देवा तुझ्या नावात काय ताकद आहे तुला माहित नाही, आम्हाला भक्तांना माहित आहे. हनुमंतराय किती गोडीने सांगायचे. 9 विद्या भक्तींपैकी सगळ्यात कठीण भक्ती जिचं नाव आहे दास्यत्व. काय नाव आहे? दास्यत्व. बोलल्यानंतर राग येत नाही. छान जेवण होतं, भरपूर जेवले सगळे, पटापट बोलायचं तर कीर्तन 11ला संपेल. आता सकाळी 7 वाजेपर्यंत सोडणार नाही. चालेल का तुम्हाला? आता तुम्ही ठरवायचं बोलायचं का 7 वाजेपर्यंत थांबायचं. काय सांगतो तुम्ही? हनुमंतरायांनी भक्ती केली. 9 विद्या भक्तींपैकी सगळ्यात कठीण भक्ती जिचं नाव आहे दास्यत्व. बरोबर? आणि सगळ्यात सोपी भक्ती आहे 1 नंबरची, तिचं नाव आहे, थांबा, तिचं नाव आहे, बोला ना. नाही जेवले तुम्ही? बापरे, विजय महाराज एवढं जबरदस्त जेवण दिलं तुम्ही तरी लोक नाही म्हणायला लागली. बा सगळ्यात सोपी भक्ती, कठीण भक्ती आपण कठीण नाही करायची. कलियुगात महाराज कठीण नाही. लोकांचा एवढा फास्ट जमाना आहे की नाही? फ्लिपकार्ट, अमेझॉन वरून 5 दिवसात 4 दिवसात वस्तू घरात येतात. पटापट घर बसले लोक टिकटॉक 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 करता करता हे ऑर्डर करते, ते ऑर्डर करता येते, आहे की नाही? हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण लवकर नाही आलं तर हॉटेलच्या त्या वेटरला बोलतोय वाईट. बरोबर की नाही? फास्ट फूड म्हणून अगदी चायनीज खातोय. सगळं फास्ट पाहिजे माणसाला. फास्ट हायब्रिडचा जमाना आहे की नाही? खताचं खा आणि लवकर. तुम्ही बोलला. चला पुढे. माझा मुद्दा असा चालू होता, सगळ्यात कठीण भक्ती आपण कठीण नाही द्यायची. दास्यत्व आपल्या जन्मात तरी शक्य नाही, पण सगळ्यात सोपी भक्ती तिचं नाव काय? श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणं. आता तुम्ही ऐकताय, ही सुद्धा भक्ती आहे. ती सोपी आहे. ऐकणं सोपं आहे ना महाराज? छान पद्धतीने दादाने कशी हाताची घडी घातली, हाताची घडी घालायची, कान उघडे ठेवायचे आणि ऐकायचं, आहे की नाही? सर्वांगांचे कान करून ऐकायचे. तुम्ही सांगितले नाही दादा, तुम्ही बोलत नाही. हे सगळ्यात सोपी भक्ती 3 अक्षरी श्रवण. तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहिती काय फक्त? शालिनी. आता हसले बघा सगळे, म्हणजे तुम्हाला शालिनी माहिती आहे, पण सगळ्यात सोपी भक्ती श्रवण माहित नाही. चला पुढे. माझा मुद्दा असाच, काय द्यावे त्यांची भावी उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाने काय केलं? रामप्रभूंची भक्ती केली. रामप्रभू एक वाणी, एक वचनी आणि एक पत्नी. ज्या ज्या वेळेला सगळं काही वैभवशाली असणार रामाचं वैभव हनुमंतराय पाहतात ना, पण कधीही स्वार्थ नाही. गंमत अशी झाली, रामप्रभूने रावणाचा वध केला, विभीषणाचा राज्याभिषेक केला आणि सगळ्या आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला. प्रत्येकाला काहीतरी इच्छेप्रमाणे दान करत होते. कोण? रामप्रभू. आणि सगळ्यांना देऊन झाले, सगळ्यांना देऊन झाले, पण माझ्या हनुमंतरायांकडे लक्षच गेलं नाही. हो, पण हनुमंतराय पण काही स्वार्थी नाही ना. तर एखादा माणूस लगेच पुढे आला तरी म्हटलं असता, सगळ्याला दिलं हो, पण मलाच नाही दिलं. पत्रिकेत एखाद्याचं नाव टाकायचं राहिलं तर तो 10 वर्ष रुसून बसतो महाराज. म्हणून तुम्ही काय करा, 4 पानं वाढवा, पण पत्रिकेत नाव सगळी टाका. बघा लोक झटाझट काम करतात. सोपी आयडिया करायची. जो जास्त खडूस आहे त्याच नाव पहिले टाकायचं. तो यजमानासारखा पुढे जातो. इथं वाढू का तिथं वाढू, भात वाढू का डाळ वाढू, भाजी वाढू का चपाती वाढू, म्हणजे त्याला कामाला कसं लावायचं ह्याचं डोकं चालवा ना तुम्ही. नाव न टाकून 10 वर्ष रागा जाण्यापेक्षा त्याचं नाव पहिलं टाका, तोच पुढारी. तुमच्या अडचणच मोकळी झाली ना महाराज. यजमानी तुम्ही तुमचं काम सोपं व्हावं का अवघड? तुम्हाला काय वाटतं? सोपं व्हायचं तर अजून 2 पानं वाढवा, सगळ्यांची नाव. बघा कशी आता ही परिस्थिती तीच आहे महाराज. खुर्चीसाठी काय पण
खुर्चीसाठी काय प्रत्यक्ष तुम्ही बघताय माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला. चला पुढे. हनुमंतरायांचं माझ्या तसं नाही. सगळ्यांना काही दिलं पण हनुमंतराय नजर चुकीने राहिले. शेवटी राम प्रभू बोलावतात या. चुकी झाली हो, नजर चुकीने राहिले हो. हनुमंतराया मी तुम्हाला काहीच विचारलं नाही. माझ्या राम दरबारात जो जो येतो तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही. आज तर साक्षात आनंदाचा दिवस आहे. राज्य वैभव मला मिळालंय हे की नाही. रावणाचा वध केला, विभीषणाचा राज्याभिषेक झालाय आणि हा सगळा आनंदाचा उत्सव. पण हनुमंतराया मी तुम्हाला काहीच दिलं नाही. माझ्या हनुमंतरायांचे उद्गार किती गोड आहेत ऐका. देवा अरे तुझ्याकडून काय मिळेल या अपेक्षेने मी तुझी कधीच भक्ती केली नाही. माझा जीव जरी तुझ्या चरणावरती वाळून टाकला ना तरी सुद्धा माझ्या जीवनाची परिपूर्णता होणार नाही. याला म्हणतात भक्ती. आणि म्हणून अशीच भक्ती माझ्या तुकोबारायांनी केली. असेच संत भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून ही भक्ती करत असताना स्वतःसाठी काही मिळेल याची अपेक्षा ठेवत नाही तर काय करतात स्वतः भक्तीत संसारात वाहून घेतात आणि जडजीवांचा उद्धार करतात. मी तर म्हणेन अशा संतांना आपण कितीही काही दिलं तरी कमी पडेल. असं परिपूर्ण जीवन तुकोबारायांचं होतं, माझ्या सर्व संतांचंच होतं. म्हणून काय द्यावे त्यांची व्हावे उतराय. ठेवी तो हा पायी जीव थोडा अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याचे तरुणींना जास्त अनुभव असेल यातला. एकामेकावरती जीव ओवाळून टाकतात है की नाही, बरोबर की नाही. पण आयुष्यात जीव ओवाळून जर कुणावरती टाकायचा असेल ना तर त्या भगवंतावरती टाका, ज्याने आम्हाला मृत्यू लोकात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.
जीव ओवाळून जर कुणावरती टाकायचं असेल तर त्या आई वडिलांवरती टाका, ज्यांनी या मृत्यू लोकात येण्याचं सामर्थ्य आम्हाला दिलं. आणि म्हणून ज्यांचं ज्यांचं आपल्या आई वडिलांवर प्रेम आहे, ज्यांचं ज्यांचं भगवंतावरती प्रेम आहे, त्यांनी हाताने टाळी वाजवून मुखाने नामचिंतन करून आजच्या सप्ताहाचा आनंद द्विगुणित करूया. विठोबा रखुमाई परत एकदा आता आमचे सगळे टाळकरी फक्त नाचणार आहेत. तुम्हाला बोलायचंय आणि छान पद्धतीने जोरात बोलायचंय. देवाला वाटलं पाहिजे हा आडरे कुणबीवाडीतला सप्ताह म्हणजे सगळे सप्ताह सोडावे. आज जवळपास माझ्या माहितीत 30 ते 35 सप्ताह खेळ आणि चिपळूण 2 तालुक्यात आहेत आजच्या तिथीचे. पण देवाला वाटलं पाहिजे सगळीकडनं सोडावं आणि हितच यावं. माझे माहेर आडरे, माझे माहेर आडरे, बरोबर की नाही? माझे माहेर पंढरीच्या ऐवजी आडरे वाटलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा टाळकरी फक्त नाचतील, छान पद्धतीने पावले मारतील आणि आपण जोराने टाळी वाजवायची. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला विठोबा रखुमाई,
तारीख काही लांब नाहीये, अयोध्येमध्ये जाण्याचं आपल्याला योग येणार नाहीये हेही आपल्याला माहित आहे. पण आज राहुल महाराजांनी प्रत्यक्ष आपल्याला अयोध्येतच घेऊन गेले. राम प्रभूंचं चिंतन झालं. महाराज ठरवून काही काम होत नसतात. मीही त्यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही हे भजन करा किंवा त्यांनी असं काही ठरवले नसेल, पण माहोलच असा तयार झाला की आपण अयोध्येत गेलो. थेट थेट काय कळतंय ना, थेट अयोध्येत गेलो आपण. लोक थेट कुठेही जात असतील, पण आपण थेट अयोध्येत गेलो. याचं कारण हा परमार्थ करत असताना उच्च नीच काही नेनो भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. बरोबर ना. आम्ही तिसऱ्या चरणावरती आलो होतो, बरोबर की नाही. आम्ही तिसऱ्या चरणाचं चिंतन करत होतो. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. स्वतः सायास करतात, जगाला ब्रह्मज्ञान शिकवतात. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे की काय द्यावे त्यांची व्हावे उत्तर, किती देणार हो त्यांना. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलतात, पण माणसाचं कसं आहे माहिती आहे महाराज, माणसाला खरं आहे ना तेच खरं वाटत नाही. माझी माऊली 750 वर्षापूर्वी सांगून गेली, लटिके ते रुचे साच कोणाही न पटे. लटिक म्हणजे खोट आहे. लोकांना खोट लगेच पटतं, पण खरं पटण्यासाठी त्या सत्याचा विजय होण्यासाठी बऱ्याच दिवसाची वाट बघावी लागते की नाही महाराज. आणि म्हणून सत्याने सुरुवात झाली ना तुमची, सुरुवात अवघड होईल पण शेवट कधीही चांगलाच. आणि असत्याने सुरुवात झाली ना, सुरुवात जरूर चांगली होईल पण शेवट कधीच त्याचा चांगला होणार नाही ना. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साय घातली या भय नरका जाणे. आणि म्हणून जे सहज बोलणारे आहेत, जे संत आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. थोडक्यात दृष्टांत सांगतो, समारोपाकडे जातो.
केंदर गावामध्ये कानोपाठक नावाचे संत होते. कानोपात्रा वेगळ्या आणि कानोपाठक वेगळे. काशीच्या पंडितांना महती कळाली. म्हटले कानोपाठक नावाचे संत कोण आहेत ते बघूया तरी. वेद ब्रह्मज्ञान सांगतात. आपण तर काशीचे पंडित आहे, बरोबर की नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं गणित आपल्याला माहित आहे, पण आपल्याही पेक्षा कोण ज्ञानी आहे बघूया तर. मजल दर मजल करत काशीचे पंडित केंदर गावाच्या सीमेवरती पोहोचतात. आतमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर बरीच लोक भेटतात, विचारतात कानोपाठक नावाचे संत कुठे? जावा तिकडे. कानोपाठक नावाचे संत जावा तिकडे. योगायोगाने पहाटेचा 6चा वेळ आहे आणि ज्यांना विचारलं तेच म्हटले मीच कानोपाठक. कुठून आलात तुम्ही? काशीवरून आलो. काशीचे पंडित आहे आम्ही. आम्हाला कळालं तुमच्याकडे ब्रह्मज्ञान आहे, योग याग विधी आहे, बरोबर की नाही, म्हणून इथपर्यंत आलो. पण तुम्ही तर भल्या पहाटे, या पहाटेच्या प्रहरी काहीतरी वेदशास्त्र पठण करताना दिसलं पाहिजे होतं. तुम्ही तर तुमची मुलं अंगा खांद्यावरती खेळवताय, तुम्हाला कसलं म्हणायचं संत? कानोपाठक म्हटले एवढ्या लांबून आलात, पाहुणचार घ्या, चहापान होऊ द्या, मग चर्चा करू. नाही म्हटले थांबत नसतो इकडे. अहो परमार्थ दिसत नाही डोळ्याने, फक्त तर तुम्ही तुमच्या लेकरांसोबत खेळताय आनंदाने, चांगली मजा चालली आणि तुमचा तर महिमा सगळीकडे मोठा गायला जातोय. कानोपाठकांची महती थोर आहे, कानोपाठक मोठे संत आहेत. कशावरून तुम्हाला संत म्हणायचे? पुन्हा सुद्धा नम्र झाला भूतातेने कोंडिले. संतांचा हाच गुणधर्म आहे. तुमच्याकडे नम्रताच नाही तर तुम्ही संत होऊ पण शकत नाही आणि संतांचं पण होऊ शकत नाही. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे, बरोबर की नाही. आता इथे बसलेल्या माणसांकडे 2 गोष्टी आहेत. कुठल्या? विमल, तंबाखू. आता याच्यापेक्षा काही लोक पुढे गेलेत महाराज. हे आयुष्य कशासाठी तेच त्यांना कळत नाही. टीव्हीवरती जाहिरात काय पाहिली आणि खाऊन स्वतःचे दिवस काय वाईट करून घेतले. दुसरा सांगत नसतो महाराज, आपणच त्या वाईट कर्माला जातो. आणि हे एकदा व्यसन लागलं तर जात नाही. चांगल्या सवयी माणसाला लवकर लागत नाही, वाईट लागलं तर जात नाही. खरंय की नाही? आता इथे बसलेले माणसांसोबत माणसांच्या तोंडात 2 वस्तू आहेत, जीभ आणि दात. हे तरी आहेत की नाही? मग काही लोकांचे वयामानानुसार 32 मधले 25 असू द्या, पण आहेत. जीभ आणि दात. गणित असं आहे. आधी कोण आलं हो? बोला, पटापट बोला. तुम्ही बोलत नाही ना म्हणून काटा पुढे गेला. मी आधीच सांगितलं. जीभ आणि दातामध्ये आधी कोण आलं ताई? जीभ. नंतर कोण आले? दात. पण जायची वेळ आली तेव्हा आधी कोण गेले? आणि नंतर कोण राहिलं? म्हणजे जीभ राहिली. मग हे गणित कसं आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून जी गोष्ट आधी आली ती पहिली जायला पाहिजे. इथं उलट आहे. आधी कोण आले? जीभ. नंतर आले दात. पण जायच्या वेळेला आधी कोण गेले? कारण दाताकडे नम्रता नाही. जी गोष्ट दाताकडे कडाकड चावते, कडाकड चावते. माझ्या जिभेकडे किती नम्रता आहे. आता मी समजा कीर्तनकार आहे, माझं तर काम लय जिभेचं जोर चालते. दिवसभर शाळेमध्ये नियोजित 8 ते 9 तास तिथे ही जिभेचा वापर आहे. तोंडाचा वापर म्हणजे जिभेचा आलाच की नाही. रात्री कीर्तनात जीभ हलते, सारखी जीभ हलते, पण चुकूनही दाताखाली येते का हो? कारण तिच्याकडे काय आहे? नम्रता आहे. जिभेकडे नम्रता आहे म्हणून तिला आयुष्य जास्त, दातांकडे नम्रता नाही म्हणून त्याला आयुष्य कमी. विठ्ठल विठ्ठल. पण अनुभव अजून आहे महाराज. त्यावेळी सुद्धा मला वाटतं 3 ते 4 हार होते. म्हणजे इथली ही परंपराच आहे महाराज, मी विसरत नाही. आणि पाकिट पण 2 का 3 होती तेव्हा. आता वाढलेत का? आपला विषय तर नाही महाराज. असं होतच नाही कधी. आपलं बऱ्याच लोकांना माहित आहे आपलं काम पाकिट असे नसते. आपलं काम परमार्थ असे असते. आज मी सहकुटुंब आलो दादा, कारण मला प्रेमच एवढं दादांचं आवडलं जबरदस्त. मला आधी माहितच होतं एवढं नियोजन इथं भारी, कारण एक कीर्तन माझं झालं होतं, मध्ये भरपूर गॅप पडला होता. पण तो गॅप दादांनी आज भरून काढला की महाराज त्यांचे सहकारी सगळे आले आणि
2 ते 3 वेळा माझ्या घरी आले ते. एकदा कीर्तनाचं सांगायला, त्याच्यानंतर परत निमंत्रण पत्रिका द्यायला, हे सगळं. आणि हे सगळं भाऊकपणा पाहून आज माझी दोन्ही मुलं खूप आजारी आहेत. कालच त्यांना मी डॉक्टरकडून आणले. ती एक समोर उभी आहे. ईश्वरी हात दाखव सगळ्यांना. आता काही निवडणुकीला उभी राहिले नाही, दाखवा. हा म्हणजे ती बघा, ती तरी सुद्धा पांचाळ बुवांच्या घरी पूजेचं कीर्तन होतं, गणेश दादांचं. त्यावेळेलाच दादांची ओळख झाली. तेव्हा माझी ईश्वरी किती जबरदस्त नसली होती. अजूनही फेसबुकला ती रील्स जोरात चालू आहे. लोक रोज बघतायत. अजूनही वर्ष व्हायला आला तरी परफेक्ट कीर्तनात 3 तास ती विथ पोशाख उभी असते. आज ते आजारी असल्यामुळं पोशाखच नाही, पण उभी आहे. बाळ सुद्धा मगाशी दादाने बघितलंय. ती तर आधीच उडी माराय बघत होते इकडे कीर्तन. म्हटलं नाही नाही कप तू, अजून तुला वेळ आहे ना. ते कंटाळून मग आजोबा घेऊन गेले. मी आज सहकुटुंब या ठिकाणी आहे. याचं कारण तुमचं प्रेम. काय आज एवढे गुणीजन 2 जबरदस्त, ज्यांच्याकडे एकही तारीख त्यांच्या रोजनिशीमध्ये खाली नसते, तरी सुद्धा ते आज इथं आहे. याचं कारण फक्त प्रेम आहे. काय देणार आपण महाराजो? मुंबई पुण्यातून कीर्तन करायला तर नुसतं कीर्तनकारच लुटून जातात, सगळ्यांना माहिती आहे. कलाकार लय लांब राहिले. आज मीही आलो आणि 2 गुणीजन कलाकारांना सुद्धा घेऊन आलो. हे सगळं वैभव आहे. हे पैशासाठी नाही, हे प्रेमासाठीच आहे. आणि हे प्रेमच शेवटपर्यंत टिकणार आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. चला बॅक टू द पॉइंट. मी कधीही असं घसरत नाही. मुद्दा माझा चालू होता कानोपाठक संत. किती जरी गेलो तरी परत मी तिथंच येतोय. हा आता बघा, कानोपाठक त्यांची महती सांगत नाहीये तोंडाने. संत स्वतःच्या तोंडाने आपला उद्धारण करत नसतात. जगाने उद्धारण त्यांचं करायचं असतं. पण केंद्र गावाचे हे कानोपाठक संत, त्याची महती. पण तिकडून आलेले वेदशास्त्र पठण करणारे पंडित काशीचे, पण त्यांना गर्व आहे, त्यांना अहंकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नम्रता नाही. म्हणून मी दृष्टांत सांगितला. त्यांच्याकडे नम्रता नसल्यामुळं देव त्यांच्यापासून लांब आहे. आणि माझ्या कानोपाठांकडे नम्रता आहे, म्हणून देव त्यांच्या जवळ आहे. कानोपाठक म्हटले या पाहुणचार करा. नाही म्हटले येत. चाललो परत. काय तुम्हाला संत म्हणायचे? काहीच काही दिसत नाही तुमच्याकडे. वेद नाही, शास्त्र नाही, पठण नाही, काही नाही. अहो साधा एक श्लोक तुम्ही म्हणताना दिसले नाही मला. पहाटेचा प्रहर आहे आणि लेकरं अंगावरती खेळवत आहे. कसले संत म्हणायचे? निघालो. कानोपाठक म्हटले दादा या इकडे. ही माझी लेकरं आहेत, मी जन्म दिलाय. मग या लेकरांना मी जन्म दिलाय, त्यामुळे त्यांना खेळवायचं काम माझंच आहे ना. का शेजाऱ्यांकडे द्यायचं? शेजाऱ्यांकडे पाठवायचं का? पाळणा घरात ठेवायचं का? नाही. पण हीच लेकरं जर माझ्या परमार्थाच्या आड आहेत असं तुम्हाला वाटत असेल, यांना खेळवतोय म्हणून मी संत नाही असं वाटत असेल, तर ही लेकरं अशी उचलतो आणि समोर विहिरीत टाकून देतो. टाकली की हो, विहिरीत टाकून दिली लेकरं. आता तर ते काशीचे पंडित भडकले. मगापर्यंत वाटत होते तुम्ही संत पण नाही, आता मला म्हणायचंय तुम्ही माणूस पण नाही. अहो माणूस असते तर जिवंत लेकरांना विहिरीत टाकतो का कोण? म्हटले पंडित तुम्ही मगापासून तेच म्हणताय ना की माझ्याकडे वेदशास्त्र पठण दिसत नाही, माझ्याकडे काही दिसत नाही, योगयाग दिसत नाही, मी लेकरं कांद्यावरती खेळवतोय. मग लेकरं दिली ना टाकून, आता मी देव देव करतो, चालेल का? म्हटले आता तर क्षणभर थांबत नसतो मी. पण म्हटले काशीचे पंडित. चाललो लगभग रिवर्स गेट टाकला, परत निघाले. त्यावेळेला कान्होपाठक हाक मारतात, ओ काशीचे पंडित जरा बघून पाठी फिरून बघा. हा पाठी फिरून बघा म्हटल्यानंतर जी लेकरं काही मिनिटापूर्वी विहिरीत टाकलेली ती जिवंत अंगा खांद्यावरती पुन्हा खेळवताना दिसले. आता काशीच्या पंडितांचं थोडस डोकं ठिकाण्यावरती आलं. अरे म्हटले एवढ्या लांबून काशीवरून आलो, आपली फेरी वाया गेलेली नाही. जो माणूस विहिरीत मुलांना टाकू शकतो, क्षणार्धात त्यांना खांद्यावरती घेऊ शकतो, तो निश्चितपणे संतापेक्षाही पुढे गेलेला आहे. चरणावरती नतमस्तक होतात, म्हणतात महाराज मला माफ करा. कान्होपाठक म्हणतात संत कुणाच्या कपाळावरती लिहिलेलं नसतं, आणि मुळात जो संत आहे म्हणून वावरत असतो तो कधी संत नसतो. संत असतो तो कधी जगाला दाखवत नसतो, पण त्यांच्या कर्मात न दिसत असतं. कान्होपाठकांच्या कर्मात न दिसलं की ते किती मोठे संत होते. याचा अर्थ सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती अभंगाचं 3रं चरण. सहज बोलणे हित उपदेश
सायास शिकविते. स्वतः सायास करतात आणि मग जगाला सांगतात. आपलं तसं नाही. आपण हसे लोक आणि शेंबूड आपल्या हे आपलं काम असं अर्धवट आहे बघा. आपल्याला काही येत नसतं आणि आपण जगाला थांगत सुटत असतो. मीटिंग मध्ये बघा, ज्याला जास्त कळत नाही ना तोच हे मला मान्य नाही, असं नाही झालं पाहिजे, हे असंच झालं. अरे तुला विचारलंय कोणी? तोच जास्त हात पुढे पुढे करत असतो. संतांचं माझ्यात तसं नाही. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. आणि अभंगाचा समारोप किती गोड आहे. तो का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येतं सांभाळते. मी प्रास्ताविकेमध्ये जेव्हा उपकार सांगत होतो त्यांचं लक्ष त्यांना कळालं असेल. मी उपकार सांगितले देवाचे, आई वडिलांचे, संतांचे. आता अभंगाचा समारोप पण तसाच आला. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. धेनू म्हणजे गाय. गाय वनामध्ये चरत असते पण तिचं चित्त मात्र आपल्या वासराकडे असते, कारण ती जन्मदाती आई असते. म्हणून जगाच्या पाठीवरती संत सुद्धा याच आई वडिलांपेक्षा मोठं काम करतात आणि जगाचा उद्धार करतात. पण माणसाला कळतच नाही ना महाराज. माणसाला खूप उशिरा कळतो. मुखातले दात गेले ना की कळतं राम म्हणायचंय. पण तेव्हा राम म्हणायला गेलो तर राम म्हणता येत नाही. लांब का? मुखात दात नाही, त्यामुळे राम म्हणता येत नाही. काही लोक पैशाच्या पाठी एवढं धावतात की पैसा म्हणजे सुख असं त्यांना वाटतं. मग देव कसा मिळेल महाराज? बरोबर ना? पैसा पाहिजे, पैशाशिवाय काय होत नाही. पण त्याच्यासोबत हरिनाम सुद्धा पाहिजे, आहे की नाही? मग पैसा नाही ना त्याला जगात किंमत नाही महाराज, आहे की नाही? वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम, दाम करी काम. नाम काम करत पण परमार्थात नाम काम करत. ज्याच्या मुखी नाम त्याचं होई सर्व. म्हणून आपण सुद्धा या नामाचे अधिकारी आहोत. आपण जगाचा उद्धार करू शकत नाही, पण नामाच्या चिंतनामध्ये स्वतःचा तरी उद्धार करू शकतो. माझ्या संतांनी जगाचा उद्धार केला, आपल्याला स्वतःचा उद्धार करता आले ना महाराज तरी सुद्धा भरपूर झालं, है की नाही? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे, कधी लागे, कधी लागे रे वेड्या तुला. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा,
माझ्या संतांनी काय असं वेगळं केलं आणि म्हणून ते आज शरीराने जिवंत नाहीत, परंतु सत्य विचाराने जिवंत आहे. शरीराने नाही, विचाराने जिवंत आहे. म्हणजे काय? जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. परोपकार ही संतांची वृत्ती आहे. अधिकार विषय संबंध आणि प्रयोजन ही अनुबंध चतुष्टायी घेऊन जन्माला येतात त्यांना संत म्हणतात. जे जगाचं कल्याण करतात त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून हा जन्म वाया घालवण्यासाठी नाहीये. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख भोग यातना. किती दुःख आहे. माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि हे कलियुग चालू झालं. या कलियुगामध्ये माणसाच्या जीवनाचा उद्धार कसा होणार प्रश्नचिन्ह आहे. परंतु माणसाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी एकमेव सुलभ आणि सुपर साधन सांगितलं ते म्हणजे नाम आहे. नाम साराची या सार शरणांगत यम किंकर, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल ते करा जे ते. म्हणून जगाच्या पाठीवरती ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं पवित्र नाम आलं ना, त्याच्या जीवनाचा उद्धारच झाला. भले तो वाण्या कोळीचा असेना, आयुष्य वाईट कर्म करून गेले, पण 2 मिनिटांची भेट झाली नारद मुनींची आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार झाला. असे असंख्य दृष्टांत देते येते. मीराबाईसाठी विष प्याला देणारे माझे भगवंतच होते. जनाबाईच्या दातावरती दळण जाणारे माझे भगवंतच होते. अर्जुनाच्या रथाचे सारखे झाले तेही माझे भगवंतच होते. आणि द्रौपदीचं वस्त्र हरण ज्यांनी थांबवले ते माझे साक्षात भगवंतच होते. आणि म्हणून देवाचं अर्धवट राहिले नका. या मृत्यू लोकात जर कोणी पूर्ण केला असेल तर माझ्या संतांनी पूर्ण केलं. आणि म्हणून देवापेक्षाही श्रेष्ठ जास्त नाव घेतलं जातं ते माझ्या संतांचे. कारण देव तेची संत, संत तेची देव निमित्तच्या प्रतिमा. असो यथामती यथावकाश झालेली सेवा स्वयंभू महादेवाच्या चरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादं चुकीचं अक्षर गेलं असेल माझं मला परत करा. आणि जेवढं काही चांगला सांगण्याचा प्रयत्न केला असेल तो आपल्यासारख्या श्रेष्ठ संत मायबाप मंडळींचा आशीर्वाद. आणि म्हणून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत पर प्रकरणातील काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, जे निरंतर जागवण्याचं काम करतात ते संत असतात. जे आपल्या जीवनाचा उद्धार करतात तेच खरे संत असतात. आणि आपण त्यांना काय देणार, काय द्यावे त्यांचे भावे उद्धरार. देवी तो हा पायी जीव थोडा हनुमंतरायाने स्वतःचा जीव रामप्रभूंच्या चरणावरती अर्पण केलं. आपण काय करणार महाराज, त्या संतांना काय देणार, काय द्यावे त्यांचे भावे उद्धरार. देवी तो हा पायी जीव थोडा. संत काय करतात, संत सहज बोलतात, पण त्यांच्या मुखातून आलेलं प्रत्येक अक्षर जडजीवांच्या उद्धारासाठी असतं. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येत सांभाळती. संत काय करतात, धेनु म्हणजे गाय, गाय आपल्या वासराचा उद्धार करते, तसं संत जगाचा उद्धार करतात. गाय करत असते वनामध्ये, परंतु तिचं लक्ष असतं आपल्या वासराकडे. गार हिंडे आकाशी, चित्त तिचं पिनापाशी. या वचनाप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आम्हाला संतांची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून अभंगाची गोडी लागली पाहिजे. माणसाचं जीवन अनमोल आहे, ते वाया घालवण्यासाठी नाहीये. पैसा, श्रीमंती, प्रॉपर्टी
दिवस टिकेल मला माहित नाही, म्हणून आजही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे उद्गार आम्हाला आठवतात. किती आनंदी आनंद आनंद किती किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, येता तरी सुखेला जाता तरी सुखेला, तुकड्या म्हणे वसाया या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रॉपर्टी पेक्षा पैशापेक्षा झोपडीतला आनंद मानतात, कारण त्यांना माहित आहे येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान करू माझ्या मानसा. अरे अभिमान नसावा, अहंकार नसावा, जगाला प्रेम द्या, जग तुम्हालाही प्रेम देईल. त्यांच्या मनामध्ये भगवंत असतो, कधीच विसरू नका. आणि म्हणून आजच्या कीर्तनात 3 गोष्टी लक्षात ठेवा. अभंग संत परय, संतांचे उपकार, देवाचे उपकार आणि आई वडिलांचे उपकार या जगात आपण कधीच फेडू शकत नाही. एखाद्याने ठरवलं मी माझ्या अंगाचं चामडं काढेन, त्याची पादत्राणे बनवेन आणि आई वडिलांना घालायला दे, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होऊ शकत नाही. म्हणून असे हा जन्म संभाळी
चेहऱ्याचे सगळे असणारे तुम्ही श्रोते मंडळी, तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की कीर्तन संपवावं, पण माझ्या चोपदार दादांनी सांगितलं आणि म्हणून वेळेचं भान राखून आपण थोडी 10 मिनिटं जादाही घेतली, त्याच्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे मागूनच महाराज आज असं होतं की एवढे सुंदर असणारे टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य दादांसारखे वयोवृद्ध असणारे सर्व संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी होती, म्हणून ही रंगत खूप जबरदस्त झाली. आणि आजच्या सेवेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांची ही कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. मीही माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करून भगवंताचा आशीर्वाद घेतो. ढाकरवाडी आजची ज्यांची आयोजकांची जबाबदारीची महत्वाची जागराची पाळी आहे, त्यांच्या सर्व असणाऱ्या नियोजनाला खूप खूप धन्यवाद देतो. या सप्ताहाचे सर्व आयोजक कमिटी मंडळ आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. उपस्थित सर्व भक्त भाविक मंडळी,